डिअर स्टुडंट्स, नमस्ते. या व्हिडिओमध्ये आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग मधील डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या सब्जेक्टचं आज आपण फोर्थ प्रॅक्टिकल पाहणार आहोत. तर तुम्ही ओरॅकल 10G इन्स्टॉल केलं का? तर मागील व्हिडिओमध्ये मी ओरॅकल 10G हे DBMS सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं याविषयी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तसेच सॉफ्टवेअरची लिंक त्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर ती बघून तुम्ही ते डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तुमच्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आता यापुढचे सगळे प्रॅक्टिकल त्यावर करायचे आहेत. तर प्रॅक्टिकल नंबर 4 जर आपण पाहिलं तर प्रॅक्टिकल नंबर 4 चं टायटल आहे एक्झिक्यूट SQL क्वेरीज बेस्ड ऑन DDL कमांड. तर SQL म्हणजेच स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, म्हणजेच टेबलमध्ये जो डेटा आपण स्टोअर करतो तो डेटा फेच करणे म्हणजेच ॲक्सेस करणे, डिलीट करणे, रिमूव्ह करणे, टेबलमध्ये कॉलम ॲड करणे म्हणजेच टेबल रिलेटेड ज्या काही क्वेरीज आहेत त्या आपण SQL क्वेरीजच्या अंडर स्टडी करणार आहोत. तर या कमांडचे सुद्धा काही प्रकार असतात. तर यामध्ये आपण DDL म्हणजेच डेटा डेफिनेशन लँग्वेज कमांडचा स्टडी करणार आहोत. तर त्या अगोदर प्रॅक्टिकलमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. तर SQLचे जे बेसिक्स डेटा टाइप्स आहेत, जसे की C मध्ये इंटिजर, फ्लोट, डबल, कॅर हे डेटा टाइप बेसिक असतात. तसेच डेटाबेसमध्ये हे काही बेसिक डेटा टाइप आहेत. म्हणजे मला कॅरेक्टर स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला डेटा टाइप यूज करायचा आहे कॅर आणि त्याची साईज द्यायची. ओके. जर तुम्हाला अगेन कॅरेक्टर नेम साठी तुम्हाला जर व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल, कॉलम डिक्लेअर करायचा असेल तर varchar किंवा varchar2 आणि त्या ब्रॅकेटमध्ये त्याची साईज तुम्हाला मेन्शन करायची आहे. त्यानंतर नंबर डेटा टाइप आहे. नंबरची साईज तुम्ही P म्हणजेच प्रिसिजन अँड S म्हणजे स्केल या फॉर्म मध्ये सुद्धा देऊ शकता किंवा साईज त्याची डायरेक्टली मेन्शन करू शकता. त्यानंतर डेट, तुम्हाला जर डेट स्टोअर करायची असेल तर डेट डेटा टाइप आहे. लॉंग डेटा टाइप आहे. तुमची न्यूमेरिक व्हॅल्यू लॉंग असेल म्हणजेच लार्जर असेल तर तुम्ही लॉंग डेटा टाइपचा यूज करू शकता. तसंच रॉ आणि लॉंग रॉ असेही डेटा टाइप यामध्ये अवेलेबल आहेत. तर बेसिकली यामध्ये आपण या प्रॅक्टिकलमध्ये DDL कमांडचा स्टडी करणार आहोत. तर DDL कमांड कोणत्या कोणत्या आहेत? तर टेबल क्रिएट करताना आपल्याला क्रिएट कमांडचा यूज करायचा आहे. त्यानंतर टेबलमध्ये कॉलम ॲड करायचा असेल किंवा एखाद्या कॉलमची साईज कमी जास्त करायची असेल, म्हणजेच टेबलच्या स्ट्रक्चरमध्ये काही आपल्याला चेंजेस करायचे असतील तर अल्टर कमांडचा यूज केला जातो. त्यानंतर टेबल पूर्णपणे डेटाबेसमध्ये मधून डिलीट करण्यासाठी, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचा डेटा दोन्ही गोष्टी डिलीट करण्यासाठी ड्रॉप कमांडचा यूज होतो. रिनेम करण्यासाठी टेबलला रिनेम कमांडचा यूज होतो. ट्रंकेट कमांडने टेबलचं स्ट्रक्चर स्टोअर्ड राहतं मात्र डेटा रिमूव्ह केला जातो. तर डिस्क्राइब कमांडमध्ये टेबलमध्ये कोणते कॉलम आहेत, डेटा टाइप कोणते यूज केलेले आहेत, कोणती प्रायमरी की आहे, म्हणजेच टेबलचं स्ट्रक्चर त्यामध्ये डिस्क्राइब केलं जातं. तर DDL कमांड म्हणजे अशा कमांड, इट इज अ सेट ऑफ SQL commands used to create, modify, delete a database structure but not data. These commands normally used by DBA म्हणजेच डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर. तर या बेसिकली DDL कमांड्स आहेत, म्हणजेच डेटा डेफिनेशन लँग्वेज. DDLचा लॉंग फॉर्म आहे डेटा डेफिनेशन लँग्वेज. तर सिंटॅक्स दिलेला आहे क्रिएट टेबलचा. तुम्हाला एखादा टेबल क्रिएट करायचा असेल तर इथे क्रिएट टेबलचा सिंटॅक्स त्यांनी दिलेला आहे. तर हे आपण सगळे टेबल क्रिएट करणार आहोत. तर हा सिंटॅक्स दिलाय आणि त्याचं खाली एक्झाम्पल दिलंय. म्हणजे तुम्हाला कमांड टाकावी लागणार, क्रिएट टेबल आणि टेबल नेम द्यावं लागणार. इथे बघा एक्झाम्पल मध्ये क्रिएट टेबल लिहिलंय आणि टेबल नेम दिलेला आहे स्टूड. पहिला कॉलम नेम म्हणजेच कॉलम नेम दिलेलं आहे पहिलं स्टूड नेम आणि त्याचा डेटा टाइप दिलाय varchar2 आणि 20 म्हणजे
त्याची साईज आहे. म्हणजे 20 कॅरेक्टरचं स्टुडंट नेम तुम्ही देऊ शकता. म्हणजे लेस दॅन 20 चालेल किंवा अप टू 20 चालेल, बट मोर दॅन 20 कॅरेक्टर ऍक्सेप्ट होणार नाहीत. मग तुम्हाला याची साईज अगोदरच मेन्शन करावी लागेल. त्यानंतर रोल नंबरसाठी नंबर डेटा टाईप घेतलेला आहे आणि डेट ऑफ बर्थसाठी डेट हा डेटा टाईप घेतलेला आहे. तर डेट डेटा टाईप देताना डेट देण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही या व्हॅल्यूज देऊ शकता. मग आता आपण यामध्ये ज्या क्वेरीज पाहणार आहोत त्या आता वन बाय वन आपण बघणार आहोत. कम्प्युटर सिस्टीम, सो i5 प्रोसेसर and 4 GB RAM. This is my computer specification and 500 GB hard disk, right? This is my computer specification and 4 GB is a RAM, right? RAM. Then software, here we are using Oracle software, Oracle database. So Oracle and version is 10G Express Edition, 10G Express Edition. ओके, EX लिहिलं तरी चालेल. रिझल्ट आउटपुट, तर आपण या खाली ज्या कमांड रन करणार आहोत त्याचं आउटपुट त्याच्या खालीच लिहायचंय. म्हणजे इथे लिहिलं नाही तरी चालेल. प्रत्येक कमांडचं आपण आउटपुट बघणार आहोत. तर प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स आपण स्टार्ट करतोय. तर पहिला क्वेश्चन जो आहे, क्रिएट टेबल एम्प्लॉई विथ फॉलोइंग स्कीमा. स्कीमा म्हणजे काय, तर टेबलचं स्ट्रक्चर, म्हणजे टेबलचं नाव तिथे असेल, इथे दिलेलं आहे EMP, आणि त्या टेबलमध्ये कोणते कॉलम असतील, त्यामध्ये प्रायमरी की असेल की नसेल हे आपल्याला स्कीमामध्ये सांगितलेलं असतं, किंवा फॉरेन की. तर बेसिकली प्रायमरी की आणि फॉरेन की मध्ये डिफरन्स जो आहे, प्रायमरी की म्हणजे असा कॉलम की जो तुम्हाला नल व्हॅल्यू देता येत नाही किंवा ब्लँक सोडता येत नाही. म्हणजे त्या व्हॅल्यू दिल्याशिवाय त्या रो मध्ये डेटाच इन्सर्ट होणार नाही, त्याला म्हणतो आपण प्रायमरी की. आणि फॉरेन की म्हणजे काय, तर फॉरेन की म्हणजे एखाद्या टेबलमध्ये वापरलेली प्रायमरी की ॲज ए फॉरेन की, म्हणजेच तिचा रेफरन्स तुम्ही दुसऱ्या टेबलमध्ये यूज करू शकता. दॅट इज कॉल्ड ॲज फॉरेन की. तर त्याचं उदाहरण जर बघायचं झालं तर इथे मी एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगू शकतो. तर फॉरेन की आणि प्रायमरी की मधला डिफरन्स, तर प्रायमरी की आणि फॉरेन की पाहूया. प्रायमरी की म्हणजे अशी की जी व्हॅल्यू दिल्याशिवाय तुम्ही त्या टेबलमध्ये रेकॉर्ड ऍड करू शकत नाही. सपोज एक स्मॉल टेबल घेतला मी, स्टुडंट असं त्या टेबलचं नाव आहे. तर त्या टेबलमध्ये रोल नंबर आणि नेम असे दोन कॉलम मी बनवलेले आहेत, रोल नंबर आणि नेम. तर रोल नंबरला जर मी प्रायमरी की म्हणून कन्सिडर केलं, तर जोपर्यंत मी रोल नंबर एंटर करत नाही तोपर्यंत, सपोज मी रोल नंबर एंटर केला नाही, इन्सर्ट केला नाही, फक्त नेम दिलं ABC, तर ही व्हॅल्यू ऍक्सेप्ट होणार नाही. तर तुम्हाला रोल नंबर इथे द्यावाच लागेल. एक वेळ तुम्ही जी प्रायमरी की नाहीये ती नल सोडू शकता, म्हणजे इथे व्हॅल्यू दिली नाही तरी चालेल नेमला, बट रोल नंबर दिल्याशिवाय तुम्हाला ते रेकॉर्ड ऍड करता येत नाही. रेकॉर्ड म्हणजे काय, हा पूर्ण एक रो 101 आणि ABC याला म्हणतात रेकॉर्ड. तसंच दुसरं रेकॉर्ड, रोल नंबर टाकावं लागेल अगोदर आणि त्याचं नाव द्यावं लागेल XYZ. तर ही झाली माझी प्रायमरी की. सपोज दुसरा टेबल मी बनवला डिपार्टमेंट, ओके, आणि इथे लिहिला डिपार्टमेंट ID म्हणजेच DID, आणि डिपार्टमेंट टेबलमध्ये ही याची प्रायमरी की आहे. आणि दुसरा कॉलम बनवला इथे रोल नंबर, जो स्टुडंट टेबलमध्ये आहे. तर आता बघा रोल नंबर कुठे अवेलेबल आहे, तर रोल नंबर प्रायमरी की आहे स्टुडंट या टेबलमध्ये, आणि हा रोल नंबर ॲज इट इज कॉलम मी कुठे यूज करतोय, डिपार्टमेंट टेबलमध्ये. म्हणजे असा कॉलम जो अगोदर एखाद्या टेबलमध्ये प्रायमरी की आहे आणि तो तुम्ही दुसऱ्या टेबलमध्ये यूज करत आहात, तर रोल नंबर ही झाली फॉरेन की. कळतंय, फॉरेन की म्हणजे अगोदर असलेल्या टेबलची प्रायमरी की ॲज इट इज तुम्ही तुमच्या दुसऱ्या टेबलमध्ये यूज करता, त्याला म्हणतात फॉरेन की. म्हणजे ही रेफरन्स असते,
ह्याचा रेफरन्स कुठून घेतलाय तुम्ही, तर स्टुडंट टेबल मधून. डिपार्टमेंट टेबलला त्याची स्वतःची प्रायमरी की आहे. अजून दुसरा रोल नंबर असा कॉलम आहे त्याच्यामध्ये, पण रोल नंबर ऑलरेडी स्टुडंट टेबल मध्ये प्रायमरी की आहे. म्हणून इथे रोल नंबर फॉरेन की कुणासाठी होणार आहे, डिपार्टमेंट टेबलसाठी रोल नंबर फॉरेन की असणार आहे, तर स्टुडंट टेबलसाठी तो असणार आहे प्रायमरी की. तर हाच आहे प्रायमरी की आणि फॉरेन की मधला डिफरन्स. तर आपण पुढे बघूया आता. तर सर्वात आधी आपल्याला पहिला प्रश्न सोडवण्या अगोदर आपल्याला आपला ओरॅकल 10G हा डेटाबेस ओपन करावा लागेल. तर ओरॅकल 10G हा डेटाबेस ओपन करण्यासाठी आपण इन्स्टॉल केलेला आहे ओरॅकल 10G. तर मी इथे ओपन करतोय ओरॅकल डेटाबेस 10G एक्सप्रेस एडिशन. ओपन. देन गो टू डेटाबेस होम पेज यावर क्लिक करायचंय. तर इथे आता आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकावा लागेल. तर आपला युजर नेम आहे सिस्टीम आणि पासवर्ड आहे मी टाकलेला सागर, जो तुम्ही इन्स्टॉल करताना देता. तर आता लॉग इन करायचंय. लॉग इन झाल्यानंतर इथे एसक्यूएल टूल जी आहे त्यावर क्लिक करायचंय आणि एसक्यूएल कमांड्सवर क्लिक करायचं. तर आपला डेटाबेस आता स्टार्ट झालेला आपल्याला दिसतोय. तर चला स्टार्ट करूया क्वेश्चन सोडवण्यासाठी. पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे क्रिएट ए टेबल एम्प्लॉई विथ फॉलोइंग स्कीमा. स्कीमा म्हणजे स्ट्रक्चर. तर आपल्याला टेबलचं नाव दिलेलं आहे EMP. तर कॉलम नंबर 1 दिलेला आहे EMP नंबर, त्याला प्रायमरी की म्हणून डिक्लेअर करायचं आपल्याला. दुसरा कॉलम दिलेला आहे E-नेम. तिसरा कॉलम दिलेला आहे डिपार्टमेंट नंबर. चौथा कॉलम दिलेला आहे डिपार्टमेंट नेम. पाचवा कॉलम दिलेला आहे जॉब ID आणि सहावा कॉलम दिलेला आहे सॅलरी. तर हे 6 कॉलम आपल्याला त्या टेबलमध्ये ऍड करायचे आहेत. तर त्यांनी त्या टेबलमध्ये डेटा मात्र ऍड करायला दिलेला नाहीये, फक्त त्यांनी सांगितलंय की या टेबलचं स्ट्रक्चर तयार करा. तर आपल्याला ते क्रिएट टेबल कमांडने करता येईल. तर त्यासाठी कमांड वापरायची आहे क्रिएट टेबल आणि टेबलचं नाव द्यायचंय. इथे टेबलचं नाव दिलेलं आहे EMP. मग ओपन ब्रॅकेट, पहिल्या कॉलमचं नाव दिलेलं आहे EMP नंबर. सो EMP अंडरस्कोर नंबर असं कॉलमचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे. आता याचा डेटा टाईप आपल्याला अगोदर द्यावा लागेल. तर आपण यासाठी घेणार आहोत नंबर डेटा टाईप. हा नंबर सपोज 5 डिजिट पर्यंत आपण देऊ शकतो. मी त्याची साईज डिफाईन केली 5. कॉमा द्यायचा आहे. दुसरा टेबल आपल्याला दिलेला आहे. तर आता इथे काय दिलेलं आहे बघा क्वेश्चन मध्ये, की एम्प्लॉई नंबरला ऍज ए प्रायमरी की म्हणून डिक्लेअर करायचा आहे. तर एम्प्लॉई नंबरचा E हा कॅपिटल आहे. सो इथे मी E हा कॅपिटल करून घेतोय. ओके. EMPचा E सुद्धा त्यांनी कॅपिटल दिला. त्यांनी दिलंय तसं आपण करतोय. आता मी डेटा टाईप दिला, मात्र त्यांनी प्रायमरी की म्हणून डिक्लेअर करा असं सांगितलंय. म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला नल देता येणार नाही, म्हणून मी इथे कन्स्ट्रेंट लावली नॉट नल आणि पुढे म्हटलंय प्रायमरी की. ओके. तर EMP नंबर EMP या टेबलमध्ये प्रायमरी की तयार झालेला आहे हा कॉलम. त्यानंतर E-नेम नावाचा कॉलम बनवायचा आहे. E-नेम E_नेम हा असणारे नेम म्हणजेच कॅरेक्टर्स. व्हॅरकॅर 2 त्याची साईज मी देणार आहे 10, म्हणजे 10 कॅरेक्टर पर्यंत तुम्ही नेम एखाद्या एम्प्लॉईचं देऊ शकता. त्यानंतर डिपार्टमेंट नंबर हा आपल्याला कॉलम बनवायचा आहे. डिपार्टमेंट नंबर आणि त्याचा डेटा टाईप द्यायचा आहे नंबर. डिपार्टमेंट नंबर त्याची साईज दिली आहे मी 5 कॉमा. त्यानंतर डिपार्टमेंट नंबर झाल्यानंतर डिपार्टमेंट नेम द्यायचंय DEPT अंडरस्कोर नेम. DEPT अंडरस्कोर नेम. ओके. DEPT अंडरस्कोर नेम हा कसा असणार आहे कॅरेक्टर मध्ये, म्हणजेच व्हॅरकॅर 2 डेटा टाईप इथे यूज करायचा. आणि सपोज डिपार्टमेंट नेम माझं 10 कॅरेक्टर पर्यंत मला द्यायचंय. सो साईज दिली 10 कॅरेक्टर. व्हॅरकॅर 2 10. त्यानंतर जॉब ID नावाचा कॉलम आहे. जॉब अंडरस्कोर ID आणि त्याच्यासाठी मी नंबर डेटा टाईप यूज करणार आहे. नंबर.
ब्रॅकेटमध्ये सपोज जॉब आय डी मला द्यायचा आहे 5 डिजिट पर्यंत. 5 साईज दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला कॉलम तयार करायचा आहे सॅलरी. सो सॅलरी आणि त्याला मी डेटा टाईप देणार आहे नंबर आणि त्याची साईज सुद्धा दिलेली 5 डिजिट पर्यंत. EMP टेबल क्लोज, रन करूया. सो टेबल हा क्रिएट झालेला आहे. ओके, तर हे होतं या फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. EMP टेबल, टेबल नेम जो आपण क्रिएट केलेला आहे, तर तो टेबल आपण क्रिएट केलेला आहे EMP टेबल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपण पाहणार आहोत. सेकंड क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपलं झालेलं आहे. तर एकदा बघून घ्या फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. क्रिएट टेबल EMP आणि त्याच्यामध्ये EMP नंबर, तो प्रायमरी की केलेला आहे ई नेम, डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम आणि सॅलरी. तर हे आहे क्वेश्चन नंबर 1चं आन्सर. तर तुम्ही अशी कमांड रन करू शकता. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूया. क्रिएट टेबल एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट विथ फॉलोइंग स्कीमा. तर EMP आणि डिपार्टमेंट असे दोन टेबल क्रिएट करायचे. ऑलरेडी आपण EMP क्रिएट केलेला आहे, तर आपल्याला हा EMP अगोदर डिलीट करावा लागेल, म्हणजे ड्रॉप करावं लागेल. डिलीट फ्रॉम डेटाबेस. सो ड्रॉप कमांडचा यूज करायचा आहे. डिलीट कमांड हा कॉलम डिलीट करण्यासाठी होतो, कॉलममधील व्हॅल्यू. तर ड्रॉप कमांड हा पूर्ण टेबल म्हणजे त्यातील सर्व व्हॅल्यूज विथ त्याचं स्ट्रक्चर डेटाबेसमधून पूर्णपणे डिलीट होतं. ड्रॉप टेबल EMP. जो टेबल ड्रॉप करायचा त्याचं नाव EMP. रन. ड्रॉप टेबल, टेबल नेम EMP. ओके, कमांड रन. ओके, टेबल ड्रॉप झालेला आहे. तर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आपण सोडवायला घेऊया. सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे बघूया. क्रिएट टेबल EMP. तर EMP नंबर फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम EMP नेम, थर्ड कॉलम सॅलरी आणि फोर्थ कॉलम फोन नंबर. तर आपण क्रिएट करूया. EMP नंबर ॲज अ प्रायमरी की आहे. सो क्रिएट टेबल EMP ओपन ब्रॅकेट, फर्स्ट कॉलम नेम इज EMP नंबर, नंबर त्याची साईज सपोज दिली मी 3 डिजिट, कॉमा. आता त्याला प्रायमरी की म्हणजेच नॉट नल करायचं आहे, तो नल नसला पाहिजे आणि तो काय आहे, प्रायमरी की आहे या टेबलमध्ये. त्यानंतर पुढे EMP नेम द्यायचंय, कॉलम दुसरा कॉलम बनवायचा EMP नेम, व्हॅरकॅर 2 त्याची साईज दिली मी 10 कॅरेक्टर पर्यंत EMP नेम असेल. त्यानंतर नेक्स्ट सॅलरी, सॅलरी कॉलम, त्याला मी डेटा टाईप घेतला इंटीजर, त्याची साईज डिक्लेअर केली तरी नाही तरी चालेल. त्यानंतर फोन नंबर, पुढचा कॉलम द्यायचा आहे फोन नंबर नाव, फोन नंबर आणि त्याचा डेटा टाईप द्यायचा आहे नंबर. तर 10 डिजिटचा फोन नंबर, क्लोज ब्रॅकेट अँड EMP ब्रॅकेट क्लोज, सेमिकोलन. तर ही कमांड रन करूया. क्रिएट टेबल. तर हा टेबल क्रिएट झालेला आहे. पुढील क्वेश्चन काय आहे, तर डिपार्टमेंट हा टेबल क्रिएट करायचा DEPT. तर यामध्ये कॉलम कोणते, DEPT नंबर, EMP नंबर, डिपार्टमेंट नेम आणि लोकेशन. तर यामध्ये DEPT नंबर प्रायमरी की आहे आणि EMP नंबर फॉरेन की आहे, म्हणजेच EMP नंबर हा या EMP टेबल मधला प्रायमरी कीचा कॉलम आहे, त्याचा रेफरन्स आहे. तर आपण तो टेबल क्रिएट करूया. इथे एंटर देऊया आणि इथेच खाली मी कमांड लिहितो, क्रिएट टेबल, टेबल नेम DEPT. तर पहिला कॉलम दिलेला आहे डिपार्टमेंट नंबर, DEPT नंबर, त्याला डेटा टाईप घेतलाय नंबर आणि त्याची साईज दिली सपोज 3. तुम्हाला हवी ती साईज तुम्ही देऊ शकता. याला प्रायमरी की बनवायचे म्हणजेच नॉट नल कन्स्ट्रेंट अँड इट इज प्रायमरी की. सो कॉमा. सेकंड कॉलम इज EMP नंबर, EMP नंबर, त्याचा डेटा टाईप नंबर आणि EMP नंबरची साईज किती आहे 3. इथे जी आपण प्रायमरी की मध्ये 3 घेतली तीच फॉरेन की साठी 3 घेऊया, कॉमा.
त्यानंतर पुढचा कॉलम बनवायचा आहे डिपार्टमेंट नेम. सो DEPT नेम varchar 2, त्याची साईज दिली सपोज 10, कॉमा, त्यानंतर लोकेशन नावाचा टेबल कॉलम आहे. लोकेशन तो सुद्धा कॅरेक्टर असणार आहे varchar 2, त्याची साईज दिली 10, कॉमा. आता आपली एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे EMP नंबर ॲज ए फॉरेन की म्हणून डिक्लेअर करणे. तर मग त्यासाठी आपल्याला पुढे कॉमा करून शेवटी लिहायचंय फॉरेन की, FOREIGN, स्पेलिंग चुकवायचं नाहीये. फॉरेन की कोणता कॉलम आहे? EMP नंबर. त्याचा रेफरन्स कुठला आहे? तो आहे रेफरन्सेस लिहायचंय. EMP टेबलचा कॉलम आहे तो आणि तिथला कॉलमचं नाव आहे EMP नंबर. ओके, तर EMP नंबर इथे काय झालेला आहे आता? फॉरेन की झालेला आहे अशी कन्स्ट्रेंट टाकल्यामुळे. तर इथे सेमिकोलॉन दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. आता दोन कमांड आहेत. पहिली कमांड रन करून झाले, पण ॲज इट इज इथे ठेवायचे असेल तर जी कमांड रन करायची त्याला फक्त सिलेक्ट करा माऊसने आणि रन करा. तर DEPT टेबल सुद्धा क्रिएट झालेला आहे. तर बघा आपल्याला क्वेश्चनमध्ये क्रिएट करायला सांगितले. तर यामध्ये व्हॅल्यू कशा इन्सर्ट करायच्या ते आपण पुढे बघणार आहोत. पुढच्या प्रॅक्टिकलमध्ये तेच करणार आहोत आपण. सो दिस इज द आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन. सो दिस इज EMP टेबल अँड डिपार्टमेंट टेबल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. थेरी क्वेश्चन, लिस्ट DDL कमांड्स विथ सिंटॅक्स. सो लिस्ट DDL कमांड्स. तर इथे या क्वेश्चनचा आन्सर आहे DDL कमांड्स, डेटा डेफिनेशन लँग्वेज. सो क्रिएट, अल्टर, ड्रॉप, रिनेम, ट्रंकेट अँड डिस्क्राइब. तर या 6 कमांड्स आहेत. त्यानंतर पुढे सेकंड थेरी क्वेश्चन, यूज ऑफ डिस्क्राइब कमांड. डिस्क्राइब कमांडचा यूज त्यांनी विचारलेला आहे. तर इथे बघा डिस्क्राइब कमांडचा यूज बघूया आपण. सो मी हे डिलीट करतोय. तर डिस्क्राइब कमांड 2 वेने रन करू शकता. DESC टेबल नेम सपोज EMP टेबलचं मला स्ट्रक्चर पाहायचं आहे, रन. सो बघा इथे EMP टेबल, त्यामध्ये कॉलम आहेत EMP नंबर, EMP नेम, सॅलरी, फोन नंबर. तर EMP नंबर ॲज ए प्रायमरी की आहे, म्हणजेच ती नॉट नलेबल आहे. आणि नलेबल म्हणजे याच्या व्हॅल्यू तुम्ही दिल्या नाहीत तरी चालू शकतं, ब्लँक सोडले तरी चालतील हे कॉलम, बट EMP नंबर मात्र व्हॅल्यू तुम्हाला द्यावीच लागेल. त्यानंतर त्यांच्या साईज इथे आलेल्या आहेत बघा, व्हॅरकॅरची आहे, नंबरची आहे इथे. ओके, तर डिस्क्राइब कमांडने आपल्याला पूर्ण टेबलचं स्ट्रक्चर समजतंय. टेबलचं नाव, त्यामध्ये कोणते कॉलम, डेटा टाईप, लेंथ, साईज, प्रायमरी की आणि नलेबल ऑर नॉट नलेबल. अजून दुसरा वे आहे डिस्क्राइब, असं पूर्ण तुम्ही कमांडचं नाव लिहू शकता, डिस्क्राइब EMP. तर या कमांडने सुद्धा एवढी कमांड रन करायची, सिलेक्ट करा तेवढीच आणि रनवर क्लिक करा. ओके, सो सेम आउटपुट आलेले. तर दीज आर दी 2 वेज हाऊ टू रन डिस्क्राइब कमांड, DESC और डिस्क्राइब. सो व्हाट इज द आन्सर ऑफ डिस्क्राइब कमांड? सो हियर आन्सर इज डिस्क्राइब कमांड. Describe or describe command shows the structure of table which include name of the column, data type of the column and nullability, which means the column can contain null values or not. Okay, and these are the 2 ways, DESC EMP or describe EMP. So this is the answer of second question. Now next, third question is analyze the difference between drop and truncate. So here आपल्याला दोघांमधला डिफरन्स कमांड थ्रू आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर त्या अगोदर मला EMP व्हॅल्यू मध्ये, या टेबलमध्ये काही व्हॅल्यू इन्सर्ट करावे लागतील. आता मी जर इथे केलं सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP आणि तेवढीच कमांड सिलेक्ट करा आणि रन करा, तर नो डेटा फाउंड, कारण त्या टेबलमध्ये डेटाच नाहीये. डिस्क्राइब केले मी, डिस्क्राइबला सिलेक्ट केले आणि डिस्क्राइब. तर या व्हॅल्यूज मला द्याव्या लागतील टेबलमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करण्यासाठी. तर हाऊ टू इन्सर्ट? इन्सर्ट कमांडचा यूज करायचा. इन्सर्ट इनटू टेबल नेम इज EMP व्हॅल्यूज आणि टेबल व्हॅल्यूज. पहिला आहे EMP नंबर, सो EMP नंबर दिला 101,
EMP नेम कॅरेक्टर आहे, सो कोटेशन मध्ये द्यायचंय. सपोज EMP नेम इज Zahir, then comma salary is 40,000, comma phone number. Okay, so this is the insert, how to insert these values. So follow this sequence: first EMP number, EMP name, salary and phone number. So here I follow this sequence. Run. So one row is inserted. If you want to another row, just put your new value, suppose 2, then here name is different, suppose Rohit, then here salary is different, suppose 35, and mobile number is different, suppose 10-digit mobile number. 1 minute, 10-digit mobile number. Okay, so here again select this command and run. So second row is inserted. Then if you want to insert multiple rows, so you can just put your data here and run your command. So these rows will be inserted in your table. So I want to check this. So here select star from EMP. Here I select it and run. So here my table output is printed. 101 EMP name is Zahir, salary 40,000, phone number. Second employee 102 Rohit, salary is 35,000 and phone number. So 2 records are there. तर आता आपल्याला क्वेश्चन काय आहे, ट्रंकेट कमांड आणि ड्रॉप कमांड मध्ये डिफरन्स काय आहे ते विचारले. तर आपण कमांड थ्रू बघूया. सो हियर आय यूज ट्रंकेट कमांड. ट्रंकेट कमांड. सो ट्रंकेट मी यूज केलेला आहे. देन ट्रंकेट कमांड यूज केल्यानंतर तुम्हाला द्यायचं टेबलचं नेम द्यायचं आहे. ओके, ट्रंकेट टेबल नेम इज सपोज EMP comma semicolon. So here run. ओके, तर या टेबलमध्ये जी आपण फॉरेन की यूज केलेली ही EMP नंबर ॲज अ फॉरेन की कुठे जाते, डिपार्टमेंट टेबलमध्ये. त्यामुळे आपण ही डिलीट करू शकत नाहीये सध्या. आपल्याला डिलीट करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, फॉरेन की काढून टाकावी लागेल डिपार्टमेंट टेबलमधून. आपण जो डिपार्टमेंट टेबल तयार केला आहे त्याच्यामध्ये EMP नंबर काय आहे, फॉरेन की आहे. सो आपण डिपार्टमेंटसाठी व्हॅल्यूज इन्सर्ट करूया. सो इन्सर्ट, पहिल्यांदा डिपार्टमेंट टेबलचं स्ट्रक्चर बघूया. DESC डिपार्टमेंट रन करूया. सो या व्हॅल्यूज आपल्याला द्याव्या लागतील. सो हियर आय गिवन इन्सर्ट इनटू टेबल नेम डिपार्टमेंट व्हॅल्यूज and here department number is 10, suppose EMP number is 101, comma, then department name suppose com, then comma, location is again character, so Pune, and then complete, semicolon. So here select it. Okay, select it and run it. So one row is inserted. Then again second value, so here I just change it 20, 102, then IT, and then Nashik. So select it and run. So now second row is inserted. How to check whether this data is entered or not? So use select star command, select star from DAPT. So select it and run it. So बघा डिपार्टमेंट टेबल आलेला आहे. प्रिव्हियस मध्ये काय प्रॉब्लेम झालेला, इथे बघा जो EMP नंबर कॉलम आहे इथे रेफरन्स घेतलेला आहे आणि तुम्ही जर बेस टेबलच डिलीट करत असाल तर तो जिथे फॉरेन की म्हणून वापरले त्याचे EMP नंबर तिथे प्रॉब्लेम येतो, म्हणून ते ट्रंकेट झालं नाही. आता हा DEPT आपल्याला ट्रंकेट करता येऊ शकतो कारण याच्यामध्ये DEPT नंबर ॲज अ फॉरेन की म्हणून आपण कुठे वापरलेली नाही. तर आपल्याला बघायचे ट्रंकेट आणि ड्रॉप मधला डिफरन्स.
सो बघा इथे दोन व्हॅल्यूज आहेत आणि मी आता ट्रंकेट कमांडचा यूज करतो. ट्रंकेट टेबल DEPT. सो ही तर आता आपण ट्रंकेट करूया डिपार्टमेंट टेबल. ट्रंकेट टेबल DEPT रन करूया. तर टेबल ट्रंकेट झालेला आहे. आता बघूया त्यामध्ये व्हॅल्यूज आहेत का. सिलेक्ट स्टार फ्रॉम DEPT रन करूया. सिलेक्ट केलंय मी ती कमांड आणि रन केली. नो डेटा फाउंड म्हणजे ट्रंकेट काय करते तर त्या टेबलमधील डेटा पूर्ण डिलीट करते. तर डिस्क्राइब कमांड रन होते का बघूया. DESC DEPT रन. तर रन झालेली आहे. तर डिस्क्राइब कमांड म्हणजे टेबल स्ट्रक्चर अवेलेबल आहे तर तुम्ही त्यामध्ये डेटा इन्सर्ट करू शकता. म्हणजे ट्रंकेट काय करते फक्त टेबलमधील डेटा रिमूव्ह करते, बट टेबलचं जे स्ट्रक्चर आहे, टेबलमधील जे कॉलम, त्यांचे डेटा टाईप, त्यांच्या साईज आपण दिलेले आहेत, म्हणजे आपण यामध्ये डेटा परत इन्सर्ट करू शकतो. म्हणजे टेबलचं स्ट्रक्चर आहे मात्र डेटा त्यामधील रिमूव्ह झालेला आहे. मात्र ड्रॉप कमांड बघूया काय होते पुढे. ड्रॉप. तर मी आता परत ड्रॉप कमांडचा यूज बघतो. तर आपण परत हा रो इन्सर्ट करूया DEPT मध्ये. रन. तर रो इन्सर्ट झालाय. सिलेक्ट करून बघूया. रन. तर एक रो आता आलेला आहे. आता आपण ड्रॉप करणार आहोत जसं की आपण प्रिव्हियस ट्रंकेट केलेला आहे. ड्रॉप टेबल DEPT. तर आता बघा ड्रॉप केल्यानंतर काय होतंय. रन. टेबल ड्रॉप झालेला आहे. आपण डेटा आहे का टेबलमध्ये बघूया. रन सिलेक्ट करून. टेबल नॉट एक्झिस्ट म्हणजे टेबलचं स्ट्रक्चर सुद्धा डिलीट झालेलं आहे आणि टेबलचा डेटा सुद्धा डिलीट झालेला आहे. बघूया DESC डिपार्टमेंट डिस्क्राइब होतोय का टेबल. नो. ऑब्जेक्ट टू बी डिस्क्राइब कुड नॉट बी फाउंड. तेच ट्रंकेट मध्ये डिस्क्राइब कमांड रन झाली होती म्हणजे टेबलचं स्ट्रक्चर मात्र आलं होतं, मग आपण इन्सर्ट करू शकतो डेटा. मात्र ड्रॉपने काय केलंय. ड्रॉपने टेबल मधला पूर्ण डेटा सुद्धा डिलीट केलेला आहे आणि त्याचं स्ट्रक्चर सुद्धा डिलीट केलेलं आहे. तर हाच आहे ट्रंकेट आणि ड्रॉप कमांड मधील डिफरन्स. तर इथे आपण त्यामधील डिफरन्स लिहू शकतो. ड्रॉप टेबल कमांड कॅन ऑल्सो बी यूज टू डिलीट कंप्लीट टेबल बट इट डिलीट्स टेबल स्ट्रक्चर टू. म्हणजे दोन्ही गोष्टी डिलीट होतात. तर ट्रंकेट काय करते. ट्रंकेट टेबल डझंट डिलीट द स्ट्रक्चर ऑफ द टेबल. इट डिलीट्स ओनली व्हॅल्यूज. इथे पुढे आपण वाढवू शकतो. इट डिलीट्स ओनली डेटा ऑफ द टेबल. So this is the difference between drop and truncate. Okay. Then now next बघूया काय आहे. Exercise. First question. Create a table of stud using attributes. तर टेबलचं नाव दिले stud आणि त्यामध्ये आपल्याला रोल नंबर, स्टुडंट नेम, पर्सेंटेज हे कॉलम तयार करायचे. प्रायमरी की म्हणून रोल नंबरला द्यायचे आणि पर्सेंटेज साठी कन्स्ट्रेंट चेक करायची की पर्सेंटेज एंटर करताना ते नॉट ग्रेटर दॅन 100 म्हणजे 100 पेक्षा ग्रेटेस्ट व्हॅल्यू त्याने ऍक्सेप्ट करायला नकोय इन्सर्ट करताना. तर आपण बघूया कसं करायचंय. तर सर्वात अगोदर आपल्याला स्टूड टेबल एक्झिस्ट आहे की नाहीये आपल्या टेबलमध्ये बघावं लागेल. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टूड म्हणजे आपल्याला कळेल की हा टेबल एक्झिस्ट आहे की नाही. असेल तर आपल्याला डिलीट करावं. नाही. सो आपल्याला क्रिएट करावं लागेल टेबल. क्रिएट टेबल स्टूड. आता त्यामध्ये रोल नंबर पहिला कॉलम आहे. सो मी नाव दिले रोल नंबर. त्याचा डेटा टाईप घ्यायचा आहे नंबर आणि त्याचे 3 डिजिट व्हॅल्यू आपण देऊ शकतो. सो 3. ती प्रायमरी की करायची मीन्स कन्स्ट्रेंट इज नॉट नल अँड इट इज प्रायमरी की कॉमा. देन नेक्स्ट इज स्टुडंट नेम. सो स्टूड नेम त्यांनी नेक्स्ट कॉलमचं नाव दिले स्टूड नेम. सो इट इज कॅरेक्टर. सो varchar2
and then its size is 10 characters, up to 10 characters. Then percentage, comma, percentage, its data type is number and it is up to 3 digit. ओके, 3 digit. आता आपल्याला यावर कन्स्ट्रेंट लावायचे, मग त्यासाठी आपल्याला चेक चा वापर करायचा आहे. चेक कोणत्या कॉलमवर? पर्सेंटेज कॉलमची व्हॅल्यू पर्सेंटेज शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 100, म्हणजे ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऍक्सेप्ट झाली नाही पाहिजे. क्लोज टू टेबल अँड सेमिकोलन. सो टेबल इज क्रिएटेड नाउ. आपण चेक करूया. आता आपण यामध्ये डेटा इन्सर्ट करूया. इन्सर्ट इनटू स्टूड व्हॅल्यूज. तर पहिल्यांदा कोणती व्हॅल्यू? रोल नंबर. सो 1, कॉमा, देन स्टुडंट नेम, सपोज सौरभ, then percentage, suppose percentage is 91, and then semicolon. So select this command only and run. So this row is inserted. How to check? Just click on, just select command. Star means all column, it selects all columns value. Select star from table name stud, semicolon. बघा इथे रोल नंबर 1 सौरभ, स्टुडंट नेम अँड पर्सेंटेज 91. तर आपण सेकंड स्टुडंट साठी बघूया. 2, इथे मी नाव चेंज करूया, अमित, अँड हियर माय पर्सेंटेज व्हॅल्यू इज, त्यांनी नॉट ग्रेटेस्ट. आपण चेक इथे कन्स्ट्रेंट लावलेली, चेक पर्सेंटेज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू 100. सो मी 100 व्हॅल्यू घेतोय. बघूया इन्सर्ट होते का. रन. रो इन्सर्टेड बिकॉज इक्वल टू 100 चालते. परत चेक करूया इन्सर्ट झाले का. सो लेस दॅन 100 ऍक्सेप्टेड, इक्वल टू 100 ऍक्सेप्टेड. नाउ आय वॉन्ट टू चेंज. सो 3 अँड हियर नेम इज सपोज महेश and here percentage is 105. So now select it and run. So now here check constraint system.c is violated because this rule is violated. This rule is not followed. That's why this record will not update. So select it, check whether it is added or not. No, because 105 आपण लिमिट क्रॉस केलेला आहे. आपण दिलेला आहे percentage always less than equal to 100. So this is the answer of question number first. So this is the answer. Now second question. Second question is change the stud table structure by adding column city. तर या स्टूड टेबल मध्ये रोल नंबर कॉलम आहे, स्टूड नेम कॉलम आहे आणि पर्सेंटेज कॉलम आहे. तर चौथा कॉलम त्यांनी ऍड करायला सांगितलाय सेकंड क्वेश्चन मध्ये सिटी. तर तो कसा करायचा बघूया. तर आपल्याला तिथे कमांड वापरावी लागणार आहे अल्टर. सो अल्टर टेबल, टेबल नेम काय स्टूड, ऍड कमांडचा यूज करायचा. ऍड कॉलम नेम इज सिटी आणि त्याचा डेटा टाइप द्यावा लागेल varchar 2 and its name should be up to 10 characters, semicolon. So select it and run. So table is altered. So you can check it. Just check here. Select star from stud. Run. सो आपण सिटीच्या व्हॅल्यू दिलेल्या नाहीयेत. सो इथे नल व्हॅल्यू आलेली आहे. तर हे आहे सेकंड क्वेश्चनचं आन्सर. अल्टर टेबल, टेबल नेम स्टूड, ऍड कॉलम नेम सिटी, इट्स डेटा टाइप varchar 2 and its size. So this is the answer of second question. Third question, increase the size by 10 of stud name column. तर स्टूड नेम कॉलमची साईज आपल्याला 10 ने इन्क्रीज करायची आहे. ओके, म्हणजे 10 करायची आहे थोडक्यात. आता आपण
ऑलरेडी साईज किती दिलेली होती आपल्याला चेक करायचं असेल तर काय, DESC टेबल नेम स्टूड, तर आता 10च असेल माझ्या मते देताना. ओके, 10च दिलेली आहे, पण आपण बघूया कशी चेंज करतात. तर त्याच्यासाठी अल्टर कमांडचाच यूज आहे. अल्टर टेबल नेम स्टूड, आणि आता इथे आपल्याला साईज चेंज करायचे, म्हणजे कॉलम ऑलरेडी आहे स्टुडंट नेम, मग मॉडिफाय वापरायचं आपल्याला. नवीन ऍड करायचंय तर ऍड वापरायचंय, पण आता असलेला चेंज करायचंय म्हणजेच मॉडिफाय. कशाला मॉडिफाय करायचंय, स्टूड नेमला, आणि त्याची साईज काय करायची आहे, 10 करायची त्यांनी सांगितलं. varchar 2 सो 10. आता ही ऑलरेडी साईज आपली दिलेलीच होती. ओके, so table is altered. So this is the answer of third question, modify. Then now fourth question, write output of the following. तर इथे टेबल क्रिएट करायला सांगितलंय. क्रिएट टेबल, टेबलचं नाव दिलंय पॅसेंजर डिटेल्स. फर्स्ट कॉलम पॅसेंजर नेम, सेकंड कॉलम ट्रेन डिटेल्स, थर्ड कॉलम ट्रॅव्हलिंग आणि डेट डेटा टाईप दिलाय, आणि बर्थ डेट फोर्थ डेटा टाईप आपल्याला दिलेला आहे. तर हा टेबल ऑलरेडी क्रिएट होऊ शकतो. तर आपण डायरेक्टली टेबलची कमांड मी इथे टाईप करून ठेवलेली आहे, ती आपण रन करूया. तो रन. सो आउटपुट इज टेबल क्रिएटेड. ओके, सो यू हॅव टू राईट डाऊन हिअर टेबल क्रिएटेड. टेबल क्रिएटेड. Okay, now second question, alter table stood add column ticket cost number. Okay, alter table stood add column. आता इथे बघा कॉलम नेम इथे दिलेलं आहे आणि त्यांनी एक एक्स्ट्रा वर्ड लावलाय कॉलम. तर असं चालणार आहे का, नो. आपण सिटी मध्ये पाहिलंय, सिटीचा आन्सर पाहताना कॉलम सिटी ऍड केलाय, म्हणजे इथे काय मिस्टेक आहे, इथे एरर येणार आहे. म्हणजे इथे आउटपुट काय असेल, एरर. आपण बघूया, करून पाहूया, म्हणजे तुम्हाला समजेल. सो हियर आय विल ऍड दिस रन. सो इनव्हॅलिड आयडेंटिफायर, बिकॉज कॉलम इथे यूज करायचं नाहीये. सो इथे आउटपुट लिहावं लागेल आपल्याला, एरर आलेला आहे. सो दिस इज एरर. And how to resolve this error? By simply delete this column. So you have to write down this query again here. Alter table stood add column name, that is ticket underscore cost number data type. So here just check here, you will see just here column शब्द काढून टाकूया, run. So table is altered. So here this is the answer of second question. So what next? So here our practical number 4 is completed. तर तुम्ही अशाच पद्धतीने SQL क्वेरीजचा स्टडी करा, जेणेकरून तुमच्या क्वेरीजचे जे प्रॉब्लेम असतात, क्वेरीज कशा तयार करायच्या हे समजेल. पुढच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 5. त्यामध्ये आपण DML कमांडचा यूज पाहणार आहोत. तर आज आपण DDL कमांड पाहिल्या, डेटा डेफिनेशन लँग्वेज. तर DML कमांड इथे आहे इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि सिलेक्ट. तर सिलेक्ट सुद्धा आपण पाहिलेली आहे, इन्सर्ट सुद्धा आपण पाहिलेली आहे, अपडेट डिलीट आपण पाहिलेली नाही. तर ते आपण प्रॅक्टिकल नंबर 5 मध्ये पाहणार आहोत. प्रॅक्टिकल नंबर 4 मध्ये आपण डिफरंट क्वेरीज आज पाहिलेले आहेत. तर त्याचा स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे प्रॅक्टिकल समजतील. तर SQL सब्जेक्ट जेवढा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचं नॉलेज वाढत जाईल आणि तुमचा स्टडी सुद्धा चांगल्या प्रकारे करता येईल. म्हणजे एक्झाम मध्ये कसाही क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला तो सोडवता येईल.
तर तुमच्या फ्रेंड्सना ही व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा हा सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने समजेल. ओके, थँक यू.